राज्य सरकारच्या महसूल मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभाग राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2024चं आयोजन आरसीएफ क्रीडा संकुल चेंबूर मुंबईमध्ये करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून निरंजन सिंधासू, जमावबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेखा पुणे, याचबरोबर जयंत निकम, उपसंचालक भूमी अभिलेख मुंबई आणि सिद्धेश लाड क्रिकेटर यासोबतच इतर मान्यवर आणि राज्यातील 36 जिल्ह्यातील खेळाडू उपस्थित होते। आज फार चांगलं एक याचा नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला पुढच्या 3 दिवसांमध्ये आमचे जे अधिकारी कर्मचारी जे रात्रदिवस जमिनीवर मोजणीचं काम किंवा इतर अनुषंगिक काम करतात, हे 3 दिवस पुढचे 3 दिवस फार कॉम्पिटिटिव्ह वातावरणामध्ये हे सगळे पार पाडतील अशी अपेक्षा आहे आणि याचा फायदा आम्हाला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काम करताना तसेच त्यांच्या पर्सनल जीवनामध्ये सुद्धा होणार आहे अशी आमची अपेक्षा आहे। या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी गेले 1 महिना मुंबईत विभागातले अधिकारी कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे जे कर्मचारी असतात, कुठलाही सरकारी कर्मचारी, विशेषतः भूमी अभिलेख विभागाचा कर्मचारी, हे भूमी अभिलेख विभाग एक वेगळ्या दिशेने प्रवास करतोय, त्यामुळे कामात हे प्रचंड व्यस्त असतात आणि नवीन काम शिकून घेण्यासाठी परिश्रम करत असतात। यामधून ह्या क्रीडा प्रकारामुळे हा जो सोहळा आहे 3 दिवसाचा, यामुळे या कर्मचाऱ्यांना एक वेगळा विरंगुळा मिळणार आहे आणि एक वेगळी ऊर्जा त्यांच्यात निर्माण होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।